मुंबईतील प्राचीन असा बाणगंगा परिसर पुन्हा एकदा दूषित झालेला आहे। मेलेल्या माशांचा या ठिकाणी तलावामध्ये खच पडलाय, ज्याला आता बाहेर काढण्याचं काम सध्या महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। आपण ही सगळी दृश्ये या ठिकाणची पाहतोय। पितृपक्ष आणि सर्व पितरी अमावस्ये निमित्त करण्यात येणाऱ्या विधीमुळे यावर्षी तलावातील मासे मृत अवस्थेत सापडल्याचं बोललं जाते। तलावात मृत माशांचा खच पडलेला आहे। ही सगळी दृश्ये आपण या ठिकाणी पाहतोय आणि परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने स्थानिक सुद्धा हैराण झालेत। वाळकेश्वर इथे ऐतिहासिक असा बाणगंगा तलाव आहे आणि या परिसराचा पुनरुज्जीवन प्रकल्प पालिकेकडून हाती घेण्यात आलेला आहे। या कामासाठी 10 ते 12 कोटी रुपये अपेक्षित आहेत। मात्र प्रकल्पाचं काम सुरू असतानाच पितृपक्ष पंधरवाडा आणि विशेष सर्व पितरी अमावस्ये निमित्त करण्यात आलेल्या विधींमुळे तलावातील पाणी दूषित झाल्याचं बोललं जातं। आपण पाहतोय ठिकठिकाणी बोर्ड लागले आहेत की पिंड विसर्जन या पाण्यामध्ये करता कामा नये, मात्र तरी देखील विधिवत या ठिकाणी तसं करण्यात आलेलं आहे आणि याचा थेट जो फटका आहे तो इथल्या माशांना बसलेला आहे। सर्व पितरी अमावस्येनंतर या तलावात मोठ्या संख्येने मृत मासे आढळताना दिसले, तरंगताना दिसले आणि त्यामुळे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली। बाणगंगा पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम सध्या बंद आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत तलावातील गाळ काढण्याचं काम सुरू असताना कंत्राटदारानं पायऱ्यांचं देखील नुकसान केलं आणि ज्या पद्धतीनं नुकसान केलं ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय आणि हेच कारण आहे की आता काम या ठिकाणी बंद झालेलं आहे। दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक अद्यापही झालेली नाही आहे आणि याचा फटका जो आहे तो आता स्थानिकांना सुद्धा बसतोय। त्यासोबतच इथले जे जीव आहेत त्यांना सुद्धा बसताना स्पष्टपणे पाहायला मिळतोय। यातून आता महानगरपालिका काही तोडगा काढणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पण ज्या पद्धतीने या ठिकाणी कामं सुरू आहेत, प्राचीन असा हा तलाव आहे आणि त्याकडे दुर्लक्ष होत आहे, यामुळे महानगरपालिकेवर स्थानिकांकडून जोरदार टीका केली जाते। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।